असलेलं व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईलाच मराठीमध्ये जीवनसत्व ई असं म्हणतात. आणि व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे होणारा सगळ्यात महत्त्वाचा रोग कोणता आहे? स्टेरिलिटीलाच आपण मराठीमध्ये म्हणतो वांझपणा. आता वांझपणा म्हणल्याच्या नंतर आपल्याकडे एकच शब्द येतो की हा स्त्रीला होणारा रोग आहे, पण तसं नाही. वांझपणा हा दोघांमध्ये सुद्धा असू शकतो, पुरुष आणि महिला हा दोघाला सुद्धा हा उद्भवणारा आजार आहे किंवा डिसऑर्डर आहे. स्टेरिलिटी हे दोघांमध्ये सुद्धा येऊ शकते. तर आपल्याला याच्यापासून सुटकारा मिळवायची आहे किंवा आपल्याला याच्यापासून पूर्णपणे बरे व्हायचं असेल तर आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ग्रीन व्हेजिटेबल असायला पाहिजे, सगळ्यात जास्त. तर कशा? डार्क ग्रीन व्हेजिटेबल. याच्या अगोदर आपण व्हिटॅमिन ए मध्ये पाहिलेल्या होत्या येल्लो आणि डार्क म्हणजे ग्रीन पाहिल्या होत्या, पण इथं कसं आहे? डार्क ग्रीन आहे, डार्क ग्रीन व्हेजिटेबल आहे. एकदम गडद कलरच्या पालेभाज्या असायला पाहिजेत. त्या पालेभाज्यामध्ये स्पिनॅच आहे, आपण पालक म्हणतो त्याला. त्याच्यानंतर आहे कॅबेज, गोबी. मग ते कोणतीही गोबी असो, पत्ता गोबी असो या फुलगोबी असो. आणि त्याच्यानंतर आहे जे आता ट्रेंडिंगमध्ये मार्केटला सगळ्यात जास्त फिल्म सिटीमध्ये चालणारं आहे बघा, आणि ते सुद्धा कोणापासून बनवले असते? गोबीचे संकरित वाण आहे, पण त्याला आपण काय म्हणतो? ब्रोकलीचा सुद्धा आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात समावेश असायला पाहिजे, जेणेकरून व्हिटॅमिन ईची जे कमतरता आहे ते पूर्णपणे या तिन्हीमधून आपल्याला पूर्ण करता येते. मग व्हिटॅमिन ईच्या सध्या मार्केटमध्ये आपल्याला टॅबलेट सुद्धा मिळतात, व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मिळतात व्हिटॅमिन ईच्या, पण त्या कॅप्सूलचा वापर जास्त करून आपण त्वचेसाठी करत असतो. स्किन डिसऑर्डर जे असतील त्याच्यासाठी आपण व्हिटॅमिन ईचा टॅबलेट असतील किंवा कॅप्सूल असतील त्याचा वापर करत असतो. पण ॲक्च्युली व्हिटॅमिन ई हे स्टेरिलिटी निर्माण करणारा म्हणजे अभावामुळे होणारा व्हिटॅमिन आहे. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि ई हे असलेलं व्हिटॅमिन ई